तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथमा नमः। दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव दरातावतारं कलाकांक तेजोदिकामोदिवक्रं फलानीश बाधापनोदार दक्षं समाधीस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं हो
ज्ञानेशं ज्ञानमूर्तिचं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवाचं दयामूर्ती नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती देहूक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम् नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा श्री गुरु चरणात सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी हे दुख वंदना मारुति नंदना सुनला मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार पंढरीचा देव तुझे पाया विठ्ठला आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळाचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून चार चरणाचा तुम्हा आम्हाला उपदेश करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलाय विठ्ठल विठ्ठल बाई या आजींच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं हा कीर्तनाचा केलेला अट्टास आहे। त्यांचा मुलगा दशरथ डबरू गुंजाळ, अंकुश डबरू गुंजाळ, बाबू डबरू गुंजाळ, पोपट डबरू गुंजाळ, सर्जेराव डबरू गुंजाळ यांच्याशी 4 मुलं आहेत आणि मुली कमल सुभाष कौले आणि कामिनी सदाशिव डुकळे असे त्यांच्या मुली आहेत। या परिवाराने सुंदर असा अट्टहास केलेला आहे कीर्तनाचा आणि माझ्यासारख्या या बालपामरकड ही कीर्तन रूपी सेवा आलेली आहे। भगवंत ज्याप्रमाणे सेवा घडवून घेईल
त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करते. कारण की आज असं झालंय की कीर्तना सगळेच महान झालेत बरं. गायनाचार्य महान झालेत, टाळकरी महान झालेत, पेटीवाले महान झालेत, मृदंगावाले महान झालेत, ऐकणारे महान झालेत, पण सांगणारा जरा लहान झाला. म्हणून तुम्ही सर्वांनी मला समजून घ्या. जसं भगवंत सांगेन, जशी अल्पशी बुद्धी देईल त्याप्रमाणे मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करते. साऊंड सिस्टीम असेल, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. पंढरीश पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होते. जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते. गुरूंच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल उपदेश करताय. परंतु बघा, हा जो सुंदर अट्टहास केलेला आहे हा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आहे. विकोय कोण कमी करायला, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा अट्टहास केलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगेन 10वा का करायचा, 13वा का करायचा आणि वर्ष श्राद्ध का करायचं. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयाने तर मोठे आहातच, परंतु ज्ञानाने सुद्धा सर्वजण माझ्यापाशी बसलेले मोठे आहेत. परंतु माझं सांगणं हे कर्तव्य, म्हणून मी तुम्हाला सांगते. लक्ष देऊन ऐका. 10वा जो आहे तो विधी आहे आणि 13वा जो आहे ते शास्त्र आहे. बघा, शास्त्र असं सांगतं की विधी बदलता येतो, परंतु शास्त्र हे कोणालाच बदलता येत नाही. शास्त्र हे आम्हासाठी सर्वांसाठी शास्त्र हे सारखंच असतं. शास्त्र हे कुणालाही काही कारणानेही बदलता येत नाही. मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो आणि जन्माला आल्याच्या नंतर एकूण त्याच्यावरती 16 संस्कार केले जातात, परंतु त्यातले 3 संस्कार केले जातात. कोणते? नामकरण 16, विवाह 16 आणि अंतिम 16 हे 3 संस्कार माणसावरती केले जातात. आता मला सांगा, 16तून 3 गेले, खाली किती राहिले? 13. म्हणून करायचा तो 13वा. विठ्ठल